नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण 21 म्हणजे अपेक्षित विज्ञान भाग 1 मध्ये असे काही MCQ आणि महत्त्वाचे IMP क्वेश्चन बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये फायदा होतील. आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा, आपापल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. इथे काही सूचना दिलेल्या आहेत की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तरे समोर दिले हे आहेत. तुम्ही वाचन करून घ्या. इथे MCQ आलेले आहेत की प्रश्न पहिल्या दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. पहिला, एका बोरॉन या मूलद्रव्याला मेंडेलीवच्या आवर्त सारणीत नंतर डॅश असे म्हटले. गॅलियम, स्कँडियम, जर्मेनियम, मॉलिब्डेनम. तर याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो स्कँडियम. याच्यापैकी बरोबर मित्रांनो स्कँडियम. आणि दुसरा आहे, प्रकाशाची एका माध्यमातील चाल 2.5 गुणिले 10.8 ms असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल? तर याच्यापैकी पहिला आहे 2.5/3, 1.1, 1.3 आणि 1.2. त्याच्यापैकी बरोबर मित्रांनो 1.2. आणि तिसरा आहे, पुढीलपैकी निर्मल भ्रमणकक्षेचा उपग्रह कोणता आहे? तर पहिला आहे दिशादर्शक, भूस्थिर उपग्रह, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, वरीलपैकी सर्व. तर याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो, याच्यापैकी बरोबर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक. आणि चौथा आहे, केपलरच्या तिसऱ्या नियमावर डॅश म्हणजे ग्रहाचा आवर्तकाळ r म्हणजे ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर होय. हा पहिला, दुसरा, तिसरा. तर याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो तिसरा. आणि चौथा, पाण्यातील हवेचा बुडबुडा डॅश कार्य करतो. सपाट आरसाप्रमाणे, अंतर्भिंगप्रमाणे, अंतर्वक्र आरसाप्रमाणे, बाह्यवक्र भिंगाप्रमाणे. तर याच्यापैकी बरोबर मित्रांनो अंतर्वक्र भिंगाप्रमाणे. इथे काही सूचना दिलेल्या आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. आणि प्रश्न पहिल्या पुढील प्रश्न सोडवा. चूक की बरोबर ते लिहा. उपग्रहाची भूपृष्ठाची उंची वाढवल्यास त्याचा वेगही वाढतो. तर याचे उत्तर आहे मित्रांनो चूक आहे. चूक आहे. झालं. आणि दुसरा आहे, सहसंबंध ओळखा. वनछेद नाभिअंतर, भेगाची शक्ती, प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची. तर याच्या बरोबर आहे मित्रांनो विसालन. त्याच्या बरोबर मित्रांनो विसालन. आणि तिसरा आहे, मुक्त पतन म्हणजे काय? मुक्त पतन इथे उत्तर दिलेलं आहे, मी दाखवतो तुम्हाला. मुक्त पतन म्हणजे जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. आणि गटात न बसणारा घटक ओळखा. कथलीकरण, धनागिरीकरण, संमिश्रीकरण, फेनतरण. तर याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो फेनतरण. बघा इथे उत्तर दिलेले आहेत, फेनतरण. आणि चौथा प्रश्न, आपले डोळे ज्या विद्युत चुंबकीय प्रणालींना संवेदनशील आहेत त्या प्रणालींच्या तरंगलांबीची व्याप्ती सांगा. तर याच्या उत्तर आहे मित्रांनो ते
प्रकाशाची तरंगलांबी 400 nm ते 700 nm च्या दरम्यान असते, असे तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारलेला होता. इथे शास्त्रीय कारण आलेलं आहे की दुसरा शास्त्रीय कारण लिहा. कोणते 2 गुण आहे 4. थंडीच्या दिवसामध्ये थंड प्रदेशातील नळ फुटण्याचा संभव असतो. याचे उत्तर इथे दिलेलं आहे. थंड प्रदेशात थंडीच्या दिवसात वातावरणाचे तापमान बऱ्याच वेळा शून्याखाली जाते. पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान 4 सेल्सिअसच्या खाली गेले असता ते प्रसरण पातळीच्या बर्फाला तरी त्याचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत नळातून वाहणाऱ्या पाण्याच्या त्यापासून बनलेल्या बर्फाचे आकारमान बरेच वाढल्याने त्याचा दाब नळावर पडतो व त्यामुळे नळ फुटण्याचा संभव असतो, असे उत्तर झाले. आणि दुसरा आहे, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कमी होते. याचे उत्तर हे आहेत. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुक्रमांक एकाने वाढत जातो, तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. म्हणजे केंद्रकाल धनप्रवाह एकाने वाढत जातो व बाहेर पडलेला इलेक्ट्रॉन असलेला बाह्यतम कक्षात जमा होतो. वाढीव केंद्रकीय धनप्रवाहामुळे इलेक्ट्रॉन केंद्राकडे अधिकच खेचला जातो, त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कमी होत जाते. आणि प्रश्न तिसरा आहे, रंगात व्यक्तीने निळ्या रंगाचा भेद करणे शक्य होत नाही. याचे आपण उत्तर आपण बघतोय इथे आहे. मानवी डोळ्याच्या दृष्टिपटलातील शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगांना प्रतिसाद देतात. या पेशीमुळे व्यक्तीला रंगांची जाण होते. रंगात व्यक्तीच्या डोळ्यात विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार पेशी नसतात, त्यामुळे त्यांना निळ्या रंगाचा भेद करणे शक्य होत नाही. आणि दुसरा भाग, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणते 3 6 मार्कासाठी विचार. प्रकाशाच्या मार्गक्रमणाच्या संदर्भात घन माध्यम वा विरल माध्यम या संख्या उदाहरणासह स्पष्ट करा. इथे उत्तर दिलेले आहेत. दिलेल्या माध्यमाच्या जोडीमध्ये उदाहरणार्थ हवा व काच कमी अपवर्तनांक असलेल्या माध्यम असते का येथे हवा विरल माध्यम म्हणतात, तर जास्त अपवर्तनांक असलेल्या माध्यमास ते काच घन माध्यम म्हणतात. पदार्थाची घनता वस्तुमानाप्रमाण अधिक असल्यास त्याचा अपवर्तनांक अधिक असतो, जसे नाही. उदाहरणार्थ पाण्याच्या तुलनेत केरोसिनची घनता आहे, पण केरोसिनचा निरपेक्ष अपवर्तनांक पाण्याच्या निरपेक्ष अपवर्तनांकापेक्षा जास्त आहे. पाणी वा केरोसिन यामध्ये प्रकाशाच्या मार्गक्रमणाचा विचार करता पाणी हे विरल माध्यम तर केरोसिन हे घन माध्यम होय. आणि दुसरा आहे विद्युतधारेमुळे सरळ वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र अभ्यासणे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांची मांडणी दाखवणारी सुबक नामनिर्देशित आकृती काढा. तुम्हाला विद्युतधारेमुळे सरळ वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबकीय तुम्हाला इथे दिलेले आहेत. ही जी आकृती दिसते ना, हे तुम्हाला काढायची आहेत. ही बघून घ्या आहेत. आणि तिसरा आहे, पुढील संज्ञा स्पष्ट करा. धातुके आणि धातु विज्ञान. याचे उत्तर इथे आहे. धातुके ओरिस ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके म्हणतात. उदाहरणार्थ बॉक्साईट, सिन्नाबार. आणि धातु विज्ञान धातुकांपासून धातूंचे शुद्ध रूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात त्या प्रक्रियेला धातु विज्ञान म्हणतात. आणि उदाहरणे देऊन संख्या स्पष्ट करा. असंपृक्त हायड्रोकार्बन. आणि ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूची चारही संयोजनांची पूर्तता एकेरी बंधाने झालेली अशा हायड्रोकार्बनला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात. एका बहिर्गोल भिंगाचे नाभिक अंतर 20 सेमी आहे, तर त्यासमोर 30 सेमी अंतरावर 20 सेमी उंचीची वस्तू ठेवल्यास तिची प्रतिमा कुठे मिळेल? याचे उत्तर आपण बघतोय.
हे आहेत की मिथेनच्या रेणूमध्ये केवळ एक कार्बन अणू असतो. मिथेनमधील कार्बन अणू 4 हायड्रोजनच्या अणूंना 4 संयोजनांचे बनलेले असतात. मिथेन, इथेन आणि दिलेले बाह्यवक्र हे तुम्हाला आहे उत्तर दिलेले आहे थेट तुम्ही बघून घ्या. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 5 पहिल्या आधुनिक आवर्त सारणीतील घन आणि इलेक्ट्रॉन हे समरूपण यामुळे याच्यातील मूलद्रव्यात गुणधर्मांमधील होणारे बदल यांचे स्पष्टीकरण करा. तर उत्तर आहे आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्याचे घन 18 उभय स्तंभ असून त्यांना घन म्हणतात. घन क्रमांक 1 व 2 13 ते 18 3 ते 12 असे स्तंभ आहे. आणि दुसरा आहे घन 1 म्हणजे अल्कधातूंच्या कुलामधील या सर्व मूलद्रव्यांचे संयोजन. इलेक्ट्रॉन्सची संख्या 1 आहे. तसेच दुसऱ्या कोणत्याही एक घनातील मूलद्रव्य पहिली तर त्यांच्या संयोजन इलेक्ट्रॉन्सची संख्या समान असल्याने उद्दिष्टे. उदाहरण बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम ही एक मूलद्रव्ये आहेत. हे तुम्ही पाठ करून घ्यायचे. आणि काय विचारलेलं आहे तिथे की पुढील रासायनिक समीकरण संतुलित करा. इथे संतुलित करून दिलेले आहे ते तुम्ही वाचून घ्या. हे आहे ते वाचून घ्या. हे रासायनिक समीकरण तुम्हाला संतुलित करून दिलेले आहे ते तुम्ही वाचून घ्या. इथपर्यंत आहे तुम्हाला. आणि काय दुसरा विचारलेला आहे की अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते उदाहरण सहित लिहायचे तुम्हाला. बघा, लोखंडावर रंग, तेल किंवा ग्रीस यांचे थर लावले गंज रोखता येईल. लोखंडाचे गंज किंवा चर्म रोखण्यासाठी त्यावर जास्त पात्राचा थर दिला तर गॅल्व्हॅनिझिंग म्हणतात. लोखंडाचे संमिश्रण केले असता ते गंज रोखता येते. आणि काय सांगितलेलं आहेत की उपग्रह प्रक्षेपकांना एकाधिक टप्प्याने असलेल्या प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे. सुरुवातीचे उपग्रह प्रक्षेपक एकाच टप्प्याने असला असतात त्यामुळे त्यांचे वजन इंधन खर्च होते. हे उत्तर दिले तुम्ही वाचून घ्या. आणि काय चाललेलं ते प्रकाशाचे अपवर्तन व परावर्तन व अपवर्तन याचे तुम्हाला फरक स्पष्ट करायचे आहेत. इथे उत्तर आहे. बघा, इथे उत्तर आहे प्रकाशाचे परावर्तन अपवर्तन. हे तुम्ही वाचून घ्या. आणि याचे तुम्ही जास्तीत जास्त पाठ करा जेणेकरून खूप तुम्हाला फायदा होतो तुमच्या परीक्षेमध्ये. आणि 7व्या पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकाश उष्माची भूमिका स्पष्ट करायची तुम्हाला. भूमिका स्पष्ट करायची. इथे आहे उत्तर. अस्थायी पदार्थ उष्णता दिल्यास सुरुवातीच्या तापमान वाढते ज्यावेळी पदार्थाने शोषले. बघा, आहेत ते इथपर्यंत उत्तर. इथपर्यंत आहे उत्तर. ते तुम्ही पाठ करून घ्या. याच्यामध्ये बरेच असे आहे प्रश्न की जे तुमच्या परीक्षेमध्ये येणार असेल. आणि हे आहे ऊर्जा क्षमतेचा सिद्धांत वापरून मुक्तिवेग स्तराचा वेग मिळवा. हे पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवतोय. बघा, याचे आपण हवेचे परिणाम विचारात घेणार नाही असे आहेत उत्तर. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणते एक गुण आहे 5 विद्युतधारा औष्णिक परिणाम या बाबतीच्या ज्यूलचा नियम लिहा. धातू आतून निर्माण मिळवा. तो उत्तर इथे दिलेलं आहे. वाहकातून विद्युतधारा ज्यावर दिल्यास निर्माण होणार उष्णता एक विद्युतधारेच्या वाहकाच्या रोध आणि विद्युतधारा वाहण्याची कालावधी असते.
इथे दिलेलं आहे ते उत्तर ते तुम्ही वाचून घ्या. आणि हे जे रिकामा जागा होता ना, हे एथिलीन ॲसिटिक ॲसिड एथिल हे सगळे इथे भरलेले आहेत. बघून घ्या तुम्ही. एथिल, एथिन, इथेनॉइक ॲसिड, इथेनॉल, इथेनॉल, इथेनॉमिन. तशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये 1, 2, 3, 5 मार्काचे आपण क्वेश्चन बघितलेले आहेत. हा अपेक्षित आहे विज्ञान भागाचे. अशा प्रकारे जर तुम्हाला अजून अपेक्षित व्हायचे, तुम्हाला पाहिजे असेल प्रश्नांची उत्तरे, तसे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. हो, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.